हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाज लाईफस्टाईल. या चॅनलवरती मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, फॅशन आणि स्टायलिंग या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पोहोचत राहतील. मैत्रिणींनो, सुंदर आणि हेल्दी स्किनसाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात एक स्किन केअर रुटीन तयार केलाच पाहिजे. नितळ आणि ग्लोईंग स्किनसाठी दर आठवड्याला क्लीनअप केलं पाहिजे, 15 दिवसांनी स्क्रबिंग केलं पाहिजे आणि महिन्यातून एकदा तरी म्हणजेच प्रत्येक महिन्याला फेशियल सुद्धा केलं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, सर्वांनाच पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही. अनेकदा पार्लरमध्ये जाऊन सुद्धा बराच वेळ वेटिंगला बसावं लागतं. त्यामध्ये आपला खूप जास्त वेळ जातो आणि त्याचबरोबर पार्लरमधले फेशियल खूप जास्त महागडे सुद्धा असतात. आता ज्यांना पार्लरमध्ये बाहेर जाऊन फेशियल करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या स्टेपमध्ये फेशियल कसं करायचं ते दाखवणार आहे. ते दाखवण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात आधी व्यवस्थित केस बांधून नाकात, कानात, गळ्यात असलेली ज्वेलरी काढून ठेवा. फेस वॉश करून घ्या आणि तुमच्याकडे असेल तर एखादा इनर ॲप्रन किंवा नसेल तर एखादा मोठ्या गळाचा टॉप किंवा गाऊन घाला, जेणेकरून मानेला मसाज करताना क्रीम्स कपड्यावर लागणार नाहीत. स्टेप नंबर 1, क्लिन्झिंग. सगळ्यात आधी एका छान क्लिन्झरने चेहरा आणि मान व्यवस्थित मसाज करून घ्या. क्लिन्झर मिल्कने आपल्या चेहऱ्यावर, मानेवर असलेली डर्ट, पोल्युशन सर्व काही क्लीन होतं. चांगले 2 ते 3 मिनटं मसाज करून झालं की फेस वेट टिश्यू किंवा स्पंजने पुसून घ्या किंवा धुवून घ्या. आता तुमचा चेहरा फेशियलसाठी रेडी झाला आहे. इथे मी फेशियलसाठी नेचर्स गोल्ड ही फेशियल किट यूज करणार आहे. नेचर्स गोल्डमध्ये अनेक प्रकारच्या फेशियल किट आहेत. त्यामध्ये मी गोल्डन ग्लो फेशियल किट घेतली आहे. यामध्ये तुम्हाला फेशियलच्या 4 स्टेप मिळून जातात. स्टेप नंबर 1, स्क्रबिंग. आता सगळ्यात आधी स्क्रबिंग क्रीम ऑल ओव्हर फेस आणि नेकवर लावून घ्या. हळूवार हलक्या हातांनी मसाज करायला सुरुवात करा. स्क्रब जोरजोरात घासू नका. लगेच ड्रायनेस जर होत असेल तर हातावर रोज वॉटर घेऊन हलक्या हातांनी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मसाज करा. यामुळे आपल्या स्किनवर असलेले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत होते. 3 ते 4 मिनिटच मसाज करा, यापेक्षा जास्त वेळ तुम्ही मसाज करू नका. त्यानंतर स्क्रब धुवून किंवा पुसून घ्या. स्क्रबिंग झाल्यानंतर तुमच्या स्किनच्या नीडनुसार तुम्ही चेहऱ्यावरती स्टीम द्यायची आहे. पुढची स्टेप आहे मसाज क्रीम. कोणत्याही फेशियल किटमध्ये मसाज क्रीम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. जर तुमची ही स्टेप छान व्यवस्थित झाली तर तुमच्या फेशियलचा रिझल्ट चांगला दिसून येतो. मसाज क्रीमने खालून वरच्या दिशेने म्हणजेच अपवर्ड्स डायरेक्शननुसार मसाज द्यायची आहे. क्रीम जसजशी ॲब्झॉर्ब होईल तसतसं तुम्हाला 2 ते 3 वेळेला रोज वॉटर हातावर घेऊन पुन्हा मसाज करत राहायचं आहे. मसाज करताना तुम्हाला रिलॅक्स वाटलं पाहिजे अशा पद्धतीने हातांचं प्रेशर ठेवा. सुरुवातीला फास्ट आणि शेवटी स्पीड स्लो करत प्रेशर द्यायचं. 5 ते 7 मिनिट छान मसाज करा. त्यानंतर प्रेशर पॉईंट्स दाबून घ्या. ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांनी 5 ते 7 मिनिटापर्यंतच मसाज करा. तुम्हाला जर पिंपल्स, ॲक्ने नसतील तर तुम्ही 10 मिनिटापर्यंत मसाज केला तरी चालेल. मसाज क्रीम स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झाली की चेहऱ्याला आणि स्किनला हातांच्या प्रेशरने रिलॅक्स करा. आता पुढची स्टेप आहे जेल क्रीम. आतापर्यंत तुम्ही ज्या पण स्टेप फॉलो केलेल्या आहेत त्यानंतर तुमच्या त्वचेला सूदिंग करण्यासाठी ह्या क्रीमने छान हलक्या हातांनी मसाज करत राहायचं आहे. या स्टेपमध्ये हातांची स्पीड स्लो ठेवायची. व्यवस्थित चेहऱ्यावरचे प्रेशर पॉईंट प्रेस करायचे. या स्टेपमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटाचा मसाज द्या. आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक. ही फेस पॅकची क्रीम तुम्ही काढून डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आणि हवं असल्यास
क्रीममध्ये गुलाबजल मिक्स करूनसुद्धा त्याचा मास्क बनवून चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. डोळे आणि आयब्रोज सोडून संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित पॅक लावून घ्या. हा मास्क अप्लाय करून झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिट डोळ्यावर थंड काकडी किंवा ओले कॉटनचे पॅड ठेवून विश्रांती घ्या. 10 मिनिटाच्या नंतर फेस पॅक स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्या. आता आपलं फेशियल कंप्लीट झालेलं आहे. फेशियलचे हे सगळे गुडनेस त्वचेत सील करण्यासाठी कोणतंही एक छान टोनर घ्या आणि ते संपूर्ण चेहऱ्यावरती लावा. फेशियल केल्यापासून 24 तास कोणतंच साबण किंवा फेसवॉशने चेहरा वॉश करू नका आणि क्रीम किंवा पावडरसुद्धा लावू नका. अगदी जेव्हा गरज वाटेल तेव्हा फक्त पाण्याने चेहरा वॉश करा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला फेशियलचा छान रिझल्ट दिसू लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी फेशियल अगदी सोप्या स्टेपमध्ये कसं करता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.